मुंबईत जुलै महिन्याच्या सुरुवातीला मान्सून सक्रिय होणार. पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र विरल्यामुळे पावसाचा जोर ओसरला. 1 ते 5 जुलै दरम्यान मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढणार. वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस. अनेक दिवसांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा. खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग येणार. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे अंबाजोगाई ते अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार परिसरात काल ढगफुटीसदृश्य पाऊस. 3 ओढ्यांना आलेल्या पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे जमिनी खरडून गेल्या. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. जळगावच्या अंजन विहिरे गावातील झिरी नदीला पहिल्याच पावसात पूर. नदीवरील बंधारा ओव्हरफ्लो झालाय. सोलापूरच्या करमाळा शहरामध्ये मुसळधार पाऊस. करमाळा प्रशासकीय संकुलाच्या प्रवेशद्वारात पावसाचं पाणी साचलं. नागरिक आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या साचलेल्या पाण्यातनं वाट काढत कार्यालयात प्रवेश करावा लागतोय. अमरावती जिल्ह्यातील 3 तालुक्यातील 6 मंडळात पावसाची अतिवृष्टी. अमरावती, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी तालुक्यात बरसला धो-धो पाऊस. पावसामुळे 4 घरं कोसळली. 3 बकऱ्यांचा मृत्यू. 2 दिवसांपूर्वी झालेल्या नुकसानीची आकडेवारी समोर. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. जून अखेर नंदुरबार जिल्ह्यात सरासरी 11 मिलीमीटर पाऊस. अक्कलकुवा तालुक्यात सर्वाधिक 33 मिलीमीटर पावसाची नोंद. समाधानकारक पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या रखडल्या. ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 48 तास बंद. आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून पाणी कपातीचा निर्णय. आजपासून रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार.